आज हा 60वा वाढदिवस आहे। एका विशिष्ट वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा होतो आहे। षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करतील। इतर महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये आम्ही ठरवल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले कवी दंगलकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत कवी नितीन चंदनशिवे यांचा एक कार्यक्रम कवितांचा आहे। त्यानंतर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्यांचा आपण नेहमी उल्लेख करतो ते मंदार भिडे यांचा एक कार्यक्रम आहे आणि नेत्यांची भाषणं असतील। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता ही कालपासूनच मुंबईला यायला निघालेली आहे। काही ठिकाणी शिवसैनिक हे आंदोलनामध्ये अडकलेले आहेत। गद्दारांचे अंत्ययात्रा काढण्यात, गद्दारांचे पुतळे जाळण्यात, कारण शिवसेनेच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा सातत्याने येत गेला। गद्दारांना अग्नी देणं किंवा गद्दारांचे अंत्यसंस्कार करणं हे अधूनमधून असे कार्यक्रम आमच्या वाट्याला येत असतात। ते छत्रपती शिवरायांच्या वाट्याला सुद्धा आले, ज्यांनी मोठ्या चळवळी उभ्या केल्या। त्या चळवळीचे दुःख आहे। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल, शिवसेनेची चळवळ असेल किंवा शरद पवारांची संघटना असेल, प्रत्येकाला या संकटातून जावं लागलं। रावसाहेब, तुम्ही म्हणालात की गेल्या 60 वर्षात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, यश अपयश बघितलं, अनेक नेते पक्षातून फुटले, पण असं पहिल्यांदाच झालं की 60 वर्षात शिवसेना दोनदा फुटली, तेही 4 वर्षात दोनदा फुटली, 2022 आणि आता 2024। मी त्याला फुटली असं म्हणत नाही। माणूस फुटतो कधी, एक वैचारिक वारसा घेऊन फुटतो, एखाद्या विचारासाठी फुटतो किंवा बाहेर पडतो। जर तू स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभं केलं आहे लिलावात आणि तुला कोणी विकत घेतलं त्या लिलावात, तर त्याला फुटणं म्हणत नाही विचारासाठी, त्याला विकणं म्हणतात। तसे आमचे 6 लोक 2 दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले राजकीय गोलपिठ्यात आणि त्यांनी स्वतःची बोली लावली आणि ती बोली जी आहे त्यांनी दिलेल्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं। फुटलं काय मोठा महान विचार घेऊन ते फुटले, काय विचार काय आहे? एकाला तरी विचारा, त्यांना शिवसेनेचा काय विचार माहिती आहे? आता मला गंमत वाटते